Namaskar. Today we learn diversity in living things and their classification. आज आपण सजीवांतील विविधता आणि वर्गीकरण हा पाठ अभ्यासणार आहोत. स्टँडर्ड 6th सब्जेक्ट सायन्स. What we learn from this lesson? We learn diversity in plants, structure of plants, classification of plants, criteria for classification of plants, diversity in animals and their classification. या पाठातून आपण काय शिकणार आहोत? वनस्पतींमधील विविधता, वनस्पतींची रचना, वनस्पतींच्या वर्गीकरणाची आवश्यकता, प्राण्यांतील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण. There is diversity in plants. The geographical condition in different regions on the earth vary. The living things inhabiting these regions try to adjust to those conditions in an attempt to survive. The plants and animals are great variety. There is diversity in shape, body structure, color, types, etc. among the different animals and plants. पृथ्वीवर ठिकठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती खूप भिन्न आहे. भिन्न परिस्थितीमध्ये सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळते. परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता सजीवांमध्ये असल्याने विविध प्रकारचे सजीव टिकून राहिलेले आहेत. आपल्या सभोवती अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही गवतासारख्या खुरट्या, काही उंच डेरेदार, काही वनस्पती पाण्याखाली, काही पाण्यावर तरंगताना दिसतात. वाळवंटामध्ये सुद्धा काही वनस्पती आढळतात. एवढंच नाही तर एकाच प्रकारच्या वनस्पतींमध्ये ही विविधता आढळते. जशी विविधता वनस्पतींमध्ये आहे तशीच प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. Classification of plants. The method of scientific classification of plants was developed by the scientist Carolus Linnaeus. There is tremendous diversity in the plants on the earth. Shape, number of flowers, color, fragrance, fruits is very diverse. Therefore, they should be placed properly in groups. In order to identify the plant correctly, to understand the similarity and differences between the plants, we need for classification of plants. विविध वनस्पतींच्या संख्येचा विचार करता आजपर्यंत लाखो वनस्पतींची माहिती जमा झालेली आहे. वनस्पतींच्या या विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी त्यांची रचना, विविध अवयव, इतर वैशिष्ट्यांमधील साम्य, भेद यांच्या आधारे वर्गीकरण करण्यात येते. कार्ल लिनियस या शास्त्रज्ञाने वनस्पतींच्या वर्गीकरणाचा विचार प्रथम मांडला. स्ट्रक्चर ऑफ प्लांट्स. वनस्पतींची रचना. There is flower, leaf, stem, fruit, root are the parts of plants. फूल, पान, फळ, खोड, मूळ हे वनस्पतींचे अवयव आहेत. या अवयवांची विविध कार्ये आहेत. फूल हा वनस्पतीचा आकर्षक भाग आहे. हे वनस्पतीचे महत्त्वाचे पुनरुत्पादनाचे साधन आहे.
Flowers are more attractive and it is used for reproduction. पान. पान हे अन्न निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. Leaves are main part of photosynthesis and thus production of food. For respiration, for reproduction, leaves are very important. खोड. वनस्पतीची उंची, आकार खोडावर अवलंबून असतो. खोड हे अन्न निर्मिती, अन्नवहन, अन्नसाठा आणि काही वनस्पतींमध्ये पुनरुत्पादनाचे देखील कार्य करते. याशिवाय वनस्पतीच्या इतर भागांना ते आधार देते. The function of stem is production of food, conduction, storage and support to other parts and also reproduction. Fruit, फळ. फळे ही वेगवेगळ्या आकाराची असतात. फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. There are different shapes, color, taste of fruits. Seeds are inside the fruit. Pods are also fruits. New plant born from seed. Root, मूळ. माती घट्ट धरून ठेवणे, वनस्पतीला आधार देणे, जमिनीतील पाण्याचे, पोषक तत्वाचे शोषण, वहन करणे ही मुळाची कार्ये आहेत. गाजर, मुळा यांमध्ये मूळ अन्न साठा करण्याचेही कार्य करते. Holding the soil firmly, support to plant, absorption of nutrients and water, transport and storage are the function of roots. Types of leaves. There are two types of leaves, simple leaf and compound leaf. In hibiscus, we found simple leaf. In rose, we found compound leaf. पानांचे दोन प्रकार आहेत, साधे पान आणि संयुक्त पान. जास्वंदाचे पान हे साधे पान असते. गुलाबाचे पान हे संयुक्त पान असते. टाइप्स ऑफ रूट्स. मुळांचे प्रकार. There are two types of roots, taproot and fibrous roots. In hibiscus and banyan tree, we found taproot. In onion and grass, there is fibrous root. मुळांचे दोन प्रकार आहेत, सोटमूळ, तंतुमय मूळ. जास्वंदाचे मूळ हे सोटमूळ प्रकाराचे आहे. गवत हे तंतुमय मूळ आहे. Some plants are autotrophic. Plants prepare their own food by the process of photosynthesis with the help of sunlight and chlorophyll. Therefore, they are called autotrophic. Hibiscus, periwinkle, pomegranate are autotrophic plants. काही वनस्पती या स्वयंपोषी असतात. ज्या वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात. जास्वंद, डाळिंब, सदाफुली या स्वयंपोषी वनस्पती आहेत. हेटेरोट्रोफिक, परपोषी वनस्पती. Plants that cannot prepare their own food but use the food of other plants are heterotrophic plants. Loranthus dodder are heterotrophic plants. काही वनस्पती स्वतः अन्न तयार करत नाहीत, मात्र इतर वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग करतात.
जसे बुरशी, बांडगूळ आणि अमरवेल या वनस्पती परपोषी आहेत. Insectivorous plants. Plants that consume insects are called insectivorous plants. काही वनस्पती या कीटकांचे भक्षण करतात. घटपर्णी सारखी वनस्पती ही कीटकभक्षी वनस्पती आहे. Shrub. Shrub grow close to the ground. Its height 2 to 3 meter. Small size, thick and hard stem. Oleander, hibiscus are shrub. Herb. Herb has less height. Grow only for few months or up to 2 years. Green and flexible stem. Periwinkle, fenugreek, tulsi are herbs. रोपटी सुमारे 1 ते 1.5 मीटरपर्यंत उंच वाढतात. रोपट्यांची खोडे ही वृक्ष आणि झुडपांच्या तुलनेत अतिशय लवचिक आणि हिरवी असतात. रोपटी काही महिने ते 2 वर्षे जगतात. Vines, वेल or creeper. Creepers are very flexible, soft and green stem, rapid growth with the help of support. Aerial roots and tendrils are the organs for support. Some grow in the vertical direction while some spread horizontally. वेलींचे खोड हे अतिशय लवचिक, मऊ, हिरवे असते. त्यामुळे आधाराच्या साहाय्याने त्यांची वाढ झपाट्याने होते. According to the life cycle of plants, trees divided into annual, biennial and perennial. Annual life cycle is completed in only 1 year, that is jawar and sunflower. जीवनक्रम कालावधीनुसार वनस्पतींचे वार्षिक, द्विवार्षिक आणि बहुवार्षिक असे प्रकार पडतात. ज्वारी, सूर्यफूल यासारख्या वनस्पतींचे जीवनचक्र 1 वर्षात पूर्ण होते. त्यांना वार्षिक वनस्पती असे म्हणतात. तर गाजर, बीट यासारख्या वनस्पतींचा जीवनकाल पूर्ण होण्यास 2 वर्षे लागतात. त्यांना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. लाईफ सायकल ऑफ बायनियल्स completed in 2 years are, that is carrot and beetroot. जास्वंद, कण्हेर ही झुडपे तर आंबा, गुलमोहर वृक्ष अनेक वर्षे जगतात. त्यांना अनेक वर्षे फळे फुले येतात. त्यांना बहुवार्षिक वनस्पती असे म्हणतात. Perennials live for several years. Shrubs like hibiscus, oleander and trees like mango and gulmohar. Some plants are flowering plants. Plants bearing flowers are called flowering plants. ज्या वनस्पतींना फुले येतात त्यांना
सपुष्प वनस्पती असे म्हणतात. Some plants are non-flowering plants. The plants that never bear flowers are called non-flowering plants. Such type of plants may not have roots, stem or leaves. According to different habitats, some plants grow on land, some on water, some on marshy places or some on desert. अधिवासानुसार सुद्धा वनस्पतींचे वर्गीकरण करता येते. काही वनस्पती जमिनीवर, काही पाण्यात, दलदलीच्या भागात, वाळवंटात असे वेगवेगळे वनस्पतींचे अधिवास आहेत. Now we learn diversity in animals. There is great diversity in the animals. They are modified according to the environment in which they reside. Therefore, there are different characteristics in these animals. According to the number of cells, unicellular, multicellular animals. According to the vertebral column, invertebrate and vertebrate animals. According to the mode of reproduction, oviparous and viviparous animals. According to the habitat, terrestrial, aquatic and amphibians and aerial. प्राण्यांमध्ये सुद्धा विविधता आढळून येते. पेशींनुसार प्राण्यांचे एकपेशीय प्राणी, बहुपेशीय प्राणी असे प्रकार पडतात. पाठीच्या कण्यावरून पृष्ठवंशीय, अपृष्ठवंशीय प्राणी. तर पुनरुत्पादनानुसार अंडज, जरायुज असे प्रकार पडतात. तर राहण्याच्या ठिकाणावरून भूचर, जलचर, उभयचर आणि खेचर असे प्रकार पडतात. युनिसेल्युलर animals. The animals having single cell are called unicellular animals. Amoeba, paramecium, bacteria, yeast are unicellular animals. Multicellular animals. The animals having many cells are called multicellular animals. Deer, elephant, man, frog, crow are multicellular animal. ज्या प्राण्यांमध्ये एकपेक्षा जास्त पेशी असतात त्यांना बहुपेशीय प्राणी असे म्हणतात. हरिण, हत्ती, अस्वल, कासव, घोडा हे बहुपेशीय प्राणी आहेत. According to the vertebral column, there is vertebrates animals, which has vertebral column are called vertebrates. Fish, bird, man, reptiles, mammals, amphibians are vertebrate animals. पाठीच्या कण्यानुसार पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी असे दोन प्रकार पडतात. ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्यांना पृष्ठवंशीय प्राणी असे म्हणतात. मासा, साप, पक्षी हे पृष्ठवंशीय प्राणी आहेत. Invertebrates having no vertebral column are invertebrates. Earthworm, snail, starfish are invertebrates.
ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो असे प्राणी अपृष्ठवंशीय प्राणी. According to the mode of reproduction, the animals are viviparous, means the animals which giving birth to young ones are called viviparous. Mammals are viviparous. Cow, cat, donkey, monkey, giraffe are viviparous animals. पुनरुत्पादनानुसार जरायुज प्राणी म्हणजे ज्या प्राण्यांच्या पिलांची वाढ ही प्राण्यांच्या शरीरात होते, म्हणजे गायीच्या वासराची वाढ गायीच्या शरीरातच होते, त्या प्राण्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात. अंडज प्राणी ओविपेरस एनिमल्स. Oviparous animals laying eggs. Snake, birds are oviparous animals. अंडी घालणाऱ्या प्राण्यांना अंडज प्राणी असे म्हणतात. टेरेस्ट्रियल. The animals who living on the land are called terrestrial. Deer, lion, rat, man, porcupine, kangaroo, ostrich, giraffe, elephant are terrestrial. जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना भूचर असे म्हणतात. The animals living in water called aquatic animals. Fishes are aquatic animals. पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर असे म्हणतात. मासा हे अनेक प्रकारचे मासे हे जलचर आहेत. Amphibian. The animals who living in water as well as on the land, respiring at both the places are called amphibian. पाण्यात तसेच जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात. हे प्राणी दोन्ही ठिकाणी राहतात. Aerial. Flying in the sky are called aerial animals. Birds and some insects are aerials. हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांना खेचर असे म्हणतात. अशा प्रकारे प्राण्यांचे पेशी रचनेनुसार, पाठीच्या कण्यानुसार, पुनरुत्पादना पद्धतीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. वनस्पतींचे सुद्धा खोडांचे आकार, उंचीनुसार, जीवनक्रम कालावधीनुसार, अधिवासानुसार वर्गीकरण केले जाते. सजीव सृष्टीतील वनस्पती आणि प्राण्यांमध्ये खूप मोठी विविधता आढळून येते. प्रत्येक वनस्पती आणि प्राणी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सजीव सृष्टीतील ही विविधता जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. थँक्यू.